दरम्यान शेती नुकसानीच्या पाहणीसाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे। सोलापुरात केंद्रीय पथकानं चक्क रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात शेती नुकसानीची पाहणी केली आहे आणि या पथकानं मोहोळच्या कोळेगावमध्ये रात्रीच्या अंधारात पाहणी केली आहे। तर या पाहणी दौऱ्यावरना उद्धव ठाकरेंनी आता टीका केली आहे। आलो होतं कोण? सरकार दरबारी जे काय आहेत त्यातलं एक तरी कोण आला होता? बरं, केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात, पाहिलंय? आज आले 2 महिने। ओम दादा आला होता म्हणूनच विचारलं, पण केंद्राचं पथक आलंय? आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक। नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं? आणि 2 ते 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे। 2-3 दिवसात काय कळणार? आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा। ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? आपण पाहतोय केंद्रीय पथकावर आता टीका होताच जिल्हा प्रशासनानं यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे। नुकसान झालेलं आहे पुरामुळे याची माहिती मिळाल्यानंतर संध्याकाळची वेळ असताना सुद्धा पथकातील सदस्यांना तिथल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या। तिथल्या तहसीलदारांनी तरुणांना बाहेर काढताना कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं याच्याबद्दलही त्यांनी माहिती घेतली। काल त्यांचा उद्देश येताना फक्त पूर परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती घेणे हा होता। त्यांनी काल कुठलीही पाहणी केली नव्हती।